इतिहास म्हणजे काय याची चर्चा करत असताना सुरुवातीच्या काळातील अभ्यासकांनी इतिहास म्हणजे गतकाळातील राजकारण अशी मांडणी केलेली दिसते. ही मांडणी अर्थातच त्या काळात होती आणि या मांडणीमुळे इतिहासाचे स्वरूप हे देखील काही प्रमाणात मर्यादित झालेले आपणास आढळून येते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळात मात्र इतिहासाचे स्वरूप हे अत्यंत व्यापक बनलेले दिसून येते. आजच्या काळात इतिहास म्हणजे फक्त गतकाळातील राजकारण एवढ्यापुरता हा विषय किंवा एवढ्यापुरती ही विद्याशाखा मर्यादित राहिलेली आपल्याला दिसून येत नाही. तर इतिहासामध्ये वेगवेगळ्या घटकांचा, मानवाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. आजचा विषय हा काहीसा त्याच स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण प्रारंभिक काळातील बौद्धिक विकास आणि तपश्चर्या या काहीशा वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओगोड. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात येत असते. या अंतर्गत आपण हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट फर्स्ट यामधील BHIC 101 या विषयाचं मार्गदर्शन घेत आहोत. आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो तुमच्या अभ्यासक्रमातील युनिट 11 इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट अँड एस्थेटिसिझम हा विषय आहे. थोडक्यात याचा मराठी अर्थ बौद्धिक विकास आणि तपश्चर्या अशा स्वरूपाचा होतो. तर चला तर आज आपण त्या संदर्भामध्ये माहिती पाहूया. या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण आपला अगोदरचा म्हणजे 10व्या युनिटची चर्चा केलेली होती. त्यामध्ये आपण लोह युगाची चर्चा ही केलेली होती. खरं तर लोह युगाची चर्चा करण्यापूर्वी आपण लोह युगापूर्वीच्या ज्या संस्कृती होत्या त्याबद्दलही माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण ताम्रपाषाण संस्कृती याची माहिती पाहिलेली होती, ज्यामध्ये ताम्र आणि पाषाण या दोन्ही प्रकारच्या हत्यारांचा वापर हा आढळून आलेला होता. त्यामुळे त्याला आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हटलेलं होतं. त्यानंतर आपण OCP संस्कृती याविषयीची माहिती सुद्धा पाहिलेली होती आणि त्या अंतर्गत ताम्र भांडाराची समस्या याविषयीची माहिती ही घेतलेली होती. त्यानंतर आपण भारतामध्ये लोह तंत्रज्ञानाची सुरुवात कशा प्रकारे झाली याविषयीची चर्चा देखील केलेली होती. या लोह युगाच्या संदर्भामध्ये 4 महत्त्वाच्या संस्कृतींची माहिती आपण पाहिली होती. त्यामध्ये ब्लॅक अँड रेड वेअर कल्चर म्हणजे काळ्या आणि लाल मृद भांड्याची संस्कृती, मेगालिथिक कल्चर म्हणजे महापाषाण संस्कृती, पेंटेड ग्रे वेअर कल्चर म्हणजे चित्रित करड्या मृद भांड्याची संस्कृती, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर म्हणजे उत्तरेतील काळ्या पॉलिशच्या मृद भांड्याची संस्कृती. या 4 संस्कृतींची वैशिष्ट्य ही आपण सविस्तरपणे पाहिलेली होती. त्याचबरोबर आपण ऑर्गनायझेशन इन गंगा व्हॅली म्हणजेच गंगेच्या खोऱ्यामध्ये झालेल्या नागरीकरणाचा आणि त्याचबरोबर लोह तंत्रज्ञानाचा काय संबंध आहे याविषयी वेगवेगळ्या अभ्यासकांच्या विधानांची चर्चा करून त्याविषयीची डिबेट्स, त्याविषयीची माहिती ही पाहिलेली होती. आज आपण काहीसा वेगळा टॉपिक हा अभ्यासणार आहोत. तो म्हणजे प्रारंभिक काळातील बौद्धिक विकास कशा पद्धतीने झालेला होता त्याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण बौद्धिक विकास अशा स्वरूपाचं विधान करतो तर त्यामध्ये अर्थातच आपल्याला असं दिसून येतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून काहीसा मानवाच्या बौद्धिक विकासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा हा आलेला दिसून येतो. अर्थातच या अगोदरच्या कालखंडामध्ये मानवाने बौद्धिक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती केलेली होती, परंतु इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बौद्धिक परिवर्तनामध्ये एक विलक्षण परिवर्तन हे झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे असे परिवर्तन ज्या शतकामध्ये झाले त्या शतकामधील आपला समाज, धर्म या क्षेत्रातील परिवर्तनाचा सुद्धा जो काही आहे तो आढावा घ्यावा लागतो. इसवी सन पूर्व 6वे शतक याला परिवर्तनाचे युग असेच म्हटलेले दिसून येते. हे परिवर्तनाचे युग
जसे भारताच्या संदर्भामध्ये महत्वाचे आहे तसेच जागतिक संदर्भामध्ये सुद्धा महत्वाचे असलेले आपणास दिसून येते. या शतकामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या धर्मांचा उदय हा सुद्धा झालेला दिसून येतो, ज्यामध्ये आपण जैन धर्म, बौद्ध धर्म याचाही या ठिकाणी उल्लेख करू शकतो. अगदी चीन या आपल्या शेजारी देशाच्या संदर्भामध्ये आपण हे वैशिष्ट्य सांगू शकतो का? कारण की इसवी सन पूर्व 6व्या शतकात चीनमध्ये सुद्धा जे आहे तर ते कन्फ्युशियस या धर्माचा उदय झालेला दिसून येतो. इराणमधील नव्या धर्माचा उदय हा झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने इसवी सन पूर्व 6वे शतक हे भारताच्या संदर्भात आणि जागतिक संदर्भात परिवर्तनाचे युग असलेले आपणास दिसून येते. या शतकामध्ये आपणास जमात केंद्रित राज्यांचा शेवट हा सुद्धा झालेला दिसून येतो. त्यानंतर या शतकापासून पुढच्या कालखंडामध्ये मानवाने मृत्यूनंतरच्या जीवनाचा विचार हा सुद्धा जो काही आहे तो केलेला दिसून येतो. ज्ञानाचा शोध आणि वैदिक अनुष्ठान यामुळे या कालखंडामध्ये काहीसा असंतोष हा सुद्धा निर्माण झालेला दिसून येतो. विशेषतः उत्तर वैदिक कालखंडामध्ये यज्ञाचा जो अतिरेक व्हायला लागलेला होता त्याबद्दलची एक प्रतिक्रिया समाजामध्ये उमटू लागलेली होती. ही अर्थातच मानवाच्या बौद्धिक प्रगतीची सुद्धा जी काय आहे तर ते खून किंवा लक्षण हे आपण मानू शकतो की यज्ञामध्ये आपण देत असणारे बळी हे कुठेतरी जे काही आहे तर ते मानवाच्या बौद्धिकतेला ते काहीसे चुकीचे वाटायला लागलेले होते आणि त्यामुळे जे काही आहे तर ते अशा गोष्टींविषयीचा असंतोष हा सुद्धा त्याच्या मनामध्ये हा निर्माण व्हायला लागलेला दिसून येतो. या अर्थातच आपण पुढे ते त्या संदर्भामध्ये चर्चा ही सविस्तरपणे करणारच आहोत. परंतु इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये नक्की काय बदल झालेला होता हाच या ठिकाणी हायलाइट करणं हा उद्देश असलेला आपणास दिसून येतो. इसवी सन पूर्व 6वे शतक हे खरं दुसऱ्या नागरिकांच्या संदर्भामध्ये सुद्धा जे आहे तर ते ओळखले जाते. साहजिकच दुसऱ्या नागरिकांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये झालेली वाढ ही जी काही आहे तर ती आपण हायलाइट करू शकतो किंवा अधोरेखित करू शकतो. आणि साहजिकच या अर्थव्यवस्थेमध्ये जी वाढ झाली त्यामुळं यामधील एक कालखंडामध्ये अर्थातच बौद्धिक प्रगती झाल्यामुळे मोक्ष घेण्याची प्रवृत्ती ही सुद्धा वाढलेली आपणास दिसून येते. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये समाजामध्ये आपणास परिवर्तनाची अनेक लक्षणं दिसत असलेली दिसून येतात. धार्मिक क्षेत्रामधील परिवर्तन हे तर नक्कीच आपण जैन, बौद्ध त्याचबरोबर इतरही काही धर्मांचा उदय याच्या संदर्भाने सांगू शकतो. त्याचबरोबर आपणास सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा विलक्षण परिवर्तन हे झालेले दिसून येते. अर्थातच याला सामाजिक कारण, धार्मिक कारण आणि त्याचसोबत आर्थिक कारण ही सुद्धा असलेली दिसून येतात. या कालखंडामध्ये मानवाची जी बौद्धिक प्रगती व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये काहीसे परिवर्तन झालेले आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. यानंतर आपण एका वेगळ्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. ते म्हणजे तपश्चर्या किंवा वैराग्याची सुरुवात. प्रारंभिक कालखंडामध्ये किंवा भारतामधील मानवाच्या विकासामध्ये तपश्चर्या या गोष्टीची सुरुवात कधीपासून कशी झाली हे पाहणं हे सुद्धा आवश्यक आहे. कारण की तपश्चर्याच्या माध्यमातूनच यानंतरच्या कालखंडामध्ये बौद्धिक परिवर्तन हे झालेलं आपणास दिसून येतं. साहजिकच तपश्चर्या याची सुरुवात कशी झाली किंवा वैराग्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली हे आपणास पाहणं आवश्यक ठरतं. परंतु तपस्वी म्हणजे कोण हे आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया. ज्यावेळेस आपण प्राचीन भारताच्या साधनांचा आढावा घेतो, प्राचीन काळातील साहित्याचा आढावा घेतो, तर त्यावेळेस आपणास असे आढळून येते की ज्या व्यक्तीने सांसारिक सुखाचा त्याग केलेला आहे अशा व्यक्तीला तपस्वी असं म्हटलं गेलेलं आहे. साहजिकच असा व्यक्ती हा तपस्येद्वारे आपले निर्धारित लक्ष्य म्हणजेच मोक्ष हा प्राप्त करण्याचं त्याचं ध्येय असतं आणि तपस्येद्वारे आपलं हे मोक्षाचं निर्धारित ध्येय प्राप्त करणारा व्यक्ती म्हणजे तपस्वी होय, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता तपश्चर्या
किंवा तपस्वी याची सुरुवात ही काही इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून झालेली नाही. या अगोदरही आपण उल्लेख केलेला आहे की इसवी सन पूर्व 6वे शतक हे परिवर्तनाचे शतक ठरलेले आहे. या कालखंडामध्ये धार्मिक सामाजिक क्षेत्रातील बदलामुळे, आर्थिक प्रगतीमुळे, काहीशी बौद्धिक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आपणास दिसून येते. परंतु याचा अर्थ या अगोदर बौद्धिक दृष्ट्या मानवाने काही केलं नव्हतं असं समजण्याचं कारण नाही. आणि त्यामुळेच आपण असं विधान करतोय किंवा या संदर्भामध्ये असे पुरावे आहेत की तपश्चर्या करणाऱ्या व्यक्ती या आपणास अगदी ऋग्वेद कालखंडापासून आढळून येतात. कारण की ऋग्वेद ग्रंथामध्ये ब्राह्मण व्यक्तीपेक्षा एक वेगळा व्यक्ती म्हणून जो आहे तर तो एक संदर्भ येतो आणि अशा व्यक्तींना मुनी असा शब्द जो काही आहे तर तो वापरला गेलेला होता. हा अर्थातच मुनी हा तपश्चर्या करणारा किंवा ज्या व्यक्तीने वैराग्य धारण केलेला आहे असा व्यक्ती म्हणून त्याचा उल्लेख येतो. जसा ऋग्वेदामध्ये मुनीचा उल्लेख येतो किंवा ऋग्वेदामध्ये तपश्चर्या वैराग्य धारण करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ येतो, तशाच पद्धतीने आपणास अथर्व वेदामध्ये ऋत्य या नावाने सुद्धा एक उल्लेख येतो आणि हा उल्लेख सुद्धा वैराग्य धारण करणारा किंवा तपश्चर्या करणाऱ्या एका तपस्वीचाच असला पाहिजे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. या व्यक्तीचं वैशिष्ट्य ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तींचा वेदांवर विश्वास नव्हता अशी व्यक्ती म्हणजे ऋत्य होती. हे ऋत्य म्हणजेच वैराग्य धारण करणारा किंवा तपस्वी असावा असाही अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. उपनिषद कालापर्यंत तपस्वी ही अत्यंत सर्वसाधारण गोष्ट होती हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत किंवा उपनिषदांच्या लेखन काळापर्यंत ही तपश्चर्या ही अगदी सर्वसाधारण गोष्ट झालेली होती हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. मग हा तपश्चर्या करणारा व्यक्ती नक्की कोण होता, कसा होता? तर तपश्चर्या करणारा व्यक्ती हा गुरुच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान मिळवत असे असं त्या संदर्भामध्ये माहिती प्राप्त होती. त्याचबरोबर हा व्यक्ती कुतूहल शाळेमध्ये चर्चा करत असे. त्या कालखंडामध्ये बऱ्याच बौद्धिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या किंवा बौद्धिक गोष्टींची आवड असणाऱ्या व्यक्ती ह्या एकत्रितरित्या येत असत आणि एकत्रितरित्या आल्यानंतर त्यांनी एक कुतूहल शाळा म्हणजे एक प्रकारचा चर्चा गट हा स्थापन केलेला होता आणि चर्चेच्या माध्यमातून बौद्धिक चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाची वृद्धी करण्याचं काम हे ज्या ठिकाणी केलं जात होतं किंवा ज्ञानाचं आदान प्रदान केलं जात होतं, ज्ञानाची देवाणघेवाण करून स्वतःच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचं काम ज्या ठिकाणी करण्यात येत होतं अशा ठिकाणाला कुतूहल शाळा असा शब्द वापरण्यात येत होता. तर अशा या कुतूहल शाळेमध्ये हा तपश्चर्या करणारा व्यक्ती तपस्वी व्यक्ती हा जात होता ही माहिती आपणास मिळते. आणि खरं तर या तपश्चर्याच्या संदर्भामध्ये असंही सांगण्यात येतं की या तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तींचं महत्व हे हळूहळू वाढत चाललेलं होतं. ब्राह्मणी धर्मापेक्षा किंवा वैदिक धर्मापेक्षा हा काहीसा वेगळा मार्ग होता आणि त्यामुळं या तपस्वींचं आव्हान हे ब्राह्मण वर्गाला वाटू लागल्यामुळं त्यांनी आश्रम व्यवस्था ही सुरुवात केली आणि त्यामधून जे काही आहेत तर तो त्यांनी चौथा आश्रम की जो संन्यास आश्रम म्हणून ओळखला जातो तर तो आपल्या मध्ये समाविष्ट करून घेतला. आपल्या तत्वज्ञानाचा आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा तो एक भाग बनवून घेतलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना याची कल्पना असेलच की वैदिक कालखंडामध्ये 4 आश्रम असलेले आपणास दिसून येतात. एक म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. म्हणजे सुरुवातीचा जो ब्रह्मचर्य आश्रम आहे म्हणजे या सर्वांची कल्पना करताना मानवाचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे आणि त्याचे प्रत्येक टप्पे हे त्याने 25-25 वर्षाचे केलेले दिसून येतात. ब्रह्मचर्य आश्रम हा
25 वर्षाचा या कालखंडामध्ये शिक्षण घेणे, गृहस्थ आश्रम हा गृहस्थ जीवनाचा या कालखंडामध्ये व्यक्तीने सांसारिक गोष्टी करणं हे अपेक्षित होतं. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये की जो वानप्रस्थाश्रम आहे त्यामध्ये व्यक्तीने संसारातील लक्ष कमी करून काहीसं मार्गदर्शकाची भूमिका घेणं हे अपेक्षित असलेलं दिसून येतं. तर शेवटचा टप्पा म्हणजे संन्यासाश्रम आणि या संन्यासाश्रमामध्ये व्यक्तीने संसाराचा पूर्णपणे त्याग करून अरण्यामध्ये एकांतवासामध्ये तपश्चर्येमध्ये परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपला वेळ घालवणे हे अपेक्षित असलेलं दिसून येतं. अनेक अभ्यासकांचं असं मत त्या अनुषंगाने आलेलं दिसून येतं की वैदिक संस्कृतीने आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये संन्यास आश्रमाचा जो समावेश केला त्याला कुठेतरी त्या कालखंडामध्ये तपस्वी लोक यांची संख्या किंवा त्यांचं महत्व हे वाढू लागल्यामुळं त्यांनीही आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये या आश्रमाचा समावेश केला असावा असं दिसून येतं. यावरून आपण अंदाज व्यक्त करू शकतो की त्या कालखंडामध्ये तपश्चर्य याचं महत्व किंवा तपस्वी लोकांचं महत्व हे देखील किती वाढलं होतं हे यावरून लक्षात येऊ शकतं. त्यानंतर आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे की बौद्धिक चिंतनाच्या संदर्भामध्ये आपला आजचा जो काही विषय आहे तो विषय अर्थातच मानवाची झालेली बौद्धिक प्रगती त्या अनुषंगाने असलेला दिसून येतो आणि अर्थातच हे जे काही बौद्धिक चिंतन हे झालेलं आहे तर ते प्रामुख्याने उपनिषदांमध्ये हे खूप अधिक प्रमाणात झालेलं दिसून येतं. अगोदरचे जे वैदिक साहित्य आहे तर ते अगोदरच्या वैदिक साहित्यामध्ये सुद्धा जे काही आहेत तर ते नक्कीच त्यामध्ये महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. परंतु बौद्धिक चिंतन किंवा बौद्धिक ज्ञानाची चिकित्सक चर्चा जी केलेली आहे तर ती प्रामुख्याने उपनिषदांमध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये केलेली आपणास दिसून येते आणि त्यामुळं माणसाच्या किंवा प्रारंभिक कालखंडातील मानवाच्या बौद्धिक विकासाची ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर त्यावेळेस त्यामधील उपनिषदांमधील चिंतन हे समजून घेणं हे नक्कीच आवश्यक ठरतं. त्यामुळे आपण सुरुवातीला या उपनिषदांमधील चिंतनांचा जो काही आहे तर तो आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी उपनिषदांविषयीची काही बेसिक माहिती ही आपण पाहूयात. यामध्ये आपल्याला असं दिसून येतं पहा की इसवी सन पूर्व 8वे शतक ते इसवी सन पूर्व 6वे शतक या कालखंडामध्ये उपनिषदांची रचना ही झालेली दिसून येते. यानंतर या उपनिषद याचा अर्थ आपल्याला असा होतो की गुरुजवळ बसून ज्ञान घेणे. जो व्यक्ती गुरुच्या सानिध्यामध्ये राहून ज्ञान प्राप्त करतो, ज्ञान अर्जन करतो, ज्ञानाची विस्तार करण्याचा प्रयत्न करतो असा व्यक्ती किंवा असं जे काही आहे तर ते त्याला आपण उपनिषद म्हटलेलं दिसून येतं. परंतु उपनिषदाचा दुसरा अर्थ गूढ ज्ञान मिळवणे असा सुद्धा होतो आणि नक्कीच उपनिषदांमध्ये आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या गूढ ज्ञानांचा समावेश असलेला दिसून येतो. यामध्ये विविध विषयांवर चर्चा केलेली आपणास दिसून येते आणि त्या चर्चेचा मुद्दे हे आपण पुढे सविस्तरपणे अभ्यासणार आहोतच. तुर्तास एवढंच लक्षात घेऊयात की या उपनिषदांमध्ये विविध विषयांवर सांगोपांग चर्चा ही केलेली दिसून येते. यानंतर वेदांमध्ये ब्राह्मण हे वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण हे मध्यस्थ आहेत की ज्यांच्या माध्यमातूनच आपणास मोक्षाची प्राप्ती ही होऊ शकते. उपनिषदामध्ये मात्र या गोष्टीपेक्षा वेगळं मत व्यक्त केलेलं दिसून येतं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला मध्यस्थाशिवायही मुक्तीचा किंवा मोक्षाचा शोध हा घेता येऊ शकतो. हा फरक उपनिषद आणि अगोदरच्या साहित्यांमध्ये असलेला आपणास दिसून येतो. यानंतर आपण वेगवेगळ्या चिंतनाची किंवा वेगवेगळ्या त्या संदर्भातील तत्वज्ञानाची चर्चा ही करणार आहोत. उपनिषदांमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या तत्वांची मांडणी करण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या विषयांचं विवेचन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आत्मन आणि ब्रह्मन या दोन तत्वांची सविस्तर चर्चा केलेली दिसून येते. सुरुवातीला आपण आत्मन म्हणजे काय
आणि ब्रह्मन म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. आत्मन म्हणजे आत्मन या शब्दाचा अर्थ व्यक्तिगत आत्मा असे होते. असं मानलं जातं की प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा असतो आणि हा आत्मा म्हणजेच आत्मन असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्मन म्हणजे ब्रह्मांडाचे सार किंवा ज्याला आपण परमात्मा असे सुद्धा म्हणू शकतो. या दृष्टिकोनातून याची चर्चा केलेली आहे. यामध्ये उपनिषदांमध्ये असं म्हटलेलं आहे पहा की प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मन असते किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा हा असतो. या आत्मन आणि ब्रह्मन याविषयीची चर्चा ही आपणास छांदोग्य उपनिषदामध्ये खूप सविस्तर पद्धतीने केलेली आढळून येते. अर्थातच वेगवेगळ्या उपनिषदांमध्येही याची चर्चा केलेली आहे, परंतु छांदोग्य उपनिषदामध्ये आपणास श्वेतकेतू या लहान मुलाला त्याचे आई वडील या दोन संकल्पना काही उदाहरणांच्या द्वारे समजावून सांगतानाच आपल्याला आढळून येतं. साहजिकच त्यांनी ज्या सोप्या उदाहरणांच्या आधारे ही संकल्पना समजावून सांगितलेली आहे, तीच संकल्पना आपणाला त्या उदाहरणाद्वारे खूप अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येऊ शकते आणि म्हणून आपणही त्या छांदोग्य उपनिषदातील श्वेतकेतूच्या उदाहरणावरून या संकल्पना समजून घेणार आहोत. यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे पहा की ज्याप्रमाणे नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, तशाच पद्धतीने आत्मन हे सुद्धा जे काही आहे तर ते ब्रह्मनमध्ये विलीन होते, हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे पहा. म्हणजे त्यांनी यामध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा आत्मन आणि ब्रह्मन हे दोन्हीही जे काही आहेत तर ते मृत्यू पावत नाहीत. तर ज्या पद्धतीने आज नदी ही जी काही आहे तर ती समुद्राला जाऊन मिळते, याचा अर्थ ती नष्ट पावत नाही, तर ती जी काही आहे तर ती कुठल्या तरी एका वेगळ्या स्रोतामध्ये, मुख्य स्रोतामध्ये ती समाविष्ट होते. एका मोठ्या स्रोतामध्ये, एका मोठ्या साठ्यामध्ये ती जी काही आहे तर ती विलीन होऊन जाते. तशाच पद्धतीने जो लहान आकारातील असणारा आत्मन हा सुद्धा जो काही आहे तो एक मोठ्या असणाऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे ब्रह्मनमध्ये विलीन होत असतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर श्वेतकेतूने जे काही आहेत तर ते काही प्रश्न विचारलेले होते आणि त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देताना त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जशा पद्धतीने तांब्याच्या वस्तूवरून आपणास तांब्याचं किंवा तांबे या धातूचं ज्ञान होतं, तशाच पद्धतीचे आपल्याला सुद्धा आत्मन या गोष्टीवरून किंवा वैयक्तिक गोष्टीवरून आपणास ब्रह्मन याचं सुद्धा जे काही आहे तर ते ज्ञान होतं. म्हणजे त्या श्वेतकेतूने प्रश्न असा विचारलेला होता की बाबा ब्रह्मन किंवा आत्मन हे काय आहे किंवा कसं आहे, तर त्याचं उत्तर देताना त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलेलं होतं की जशा पद्धतीने आपल्या हातामध्ये समजा एखादं तांब्याचं भांड आहे, तर त्या तांब्याच्या भांड्यावरून ज्या प्रकारे आपल्याला तांबे या धातूचं कल्पना येऊ शकते, तसंच आपल्यामध्ये असणाऱ्या आत्म्यावरून आपल्याला ब्रह्मनची किंवा ब्रह्मांडाची कल्पना ही देखील येऊ शकते, हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. परंतु या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की यांनी ब्रह्मन म्हणजे देव मानलेला नाही, तर त्यांनी जे काही आहे तर ते ब्रह्मांडाचे सार या अर्थाने हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. ते सांगताना त्यांनी असं सांगितलेलं होतं की जसं एखाद्या झाडाच्या बी मध्ये पूर्ण झाड हे सामावलेलं असतं, तसंच एका आत्म्यांमध्ये ब्रह्मन हे पूर्णपणे सामावलेलं असतं. थोडक्यात ही सर्व सृष्टी ही ब्रह्मांड किंवा ब्रह्मन याचंच सार असलेलं आपल्याला दिसून येतं. या ब्रह्मांडामधूनच आत्मन हा देखील असलेला आपल्याला जे काही आहे तर ते दिसून येतो किंवा त्याचाच भाग असलेला दिसून येतो. थोडक्यात आत्मन म्हणजे व्यक्तिगत आत्मा, तर ब्रह्मन म्हणजे ब्रह्मांडाचे सार
हे याची चर्चा ही आपणास उपनिषदामध्ये केलेली दिसून येते. ही आत्मन आणि ब्रह्मन हे एक महत्वाचं तत्व किंवा एक महत्वाचा विचार हा उपनिषदामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आत्मन हा व्यक्तीमध्ये असतो, तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा ब्रह्मांडाचे सार म्हणून आपण ब्रह्मांचा उल्लेख हा करू शकतो. यानंतर पुढच्या एका सिद्धांताकडे आपण जाणार आहोत, ते म्हणजे स्थानांतरगमन सिद्धांत किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ट्रान्समायग्रेशन असं म्हटलेलं दिसून येतं. आता या विचाराच्या संदर्भामधील काही माहिती पाहूयात आणि त्यानंतर आपण हा सिद्धांत काय आहे तेही समजून घेणार आहोत. सिद्धांताचं नाव जरी अवघड असेल तरी सुद्धा हा सिद्धांत काही प्रमाणात आपणास माहिती असलेला आपणास दिसून येतो. या सिद्धांताची चर्चा किंवा या सिद्धांताचा जो काही विचार आहे किंवा हा सिद्धांत आपणास ऋग्वेदाच्या अंतिम भागामध्ये असलेला आपणास दिसून येतो. म्हणजे या सिद्धांताची जर का आपण पाहिले त्याची तो किती जुना आहे, तर ऋग्वेदाच्या अंतिम भागापर्यंत आपणास हा सिद्धांत ट्रेस करता येऊ शकतो. त्याची माहिती ही पाहता येऊ शकते. ऋग्वेदाच्या अंतिम भागातही आपणास हा विचार आढळून येतो. मात्र याचं सविस्तर रूप हे आपणास उपनिषद काळामध्येच आढळून येतं किंवा उपनिषद कालखंडामध्ये या सिद्धांताची सविस्तर मांडणी ही केलेली आपणास दिसून येते. त्यामध्येच बृहदारण्यक उपनिषद हे या सिद्धांताच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचं साधन असलेलं आपणास दिसून येतं. कारण की यामध्ये या सिद्धांताचं स्थानांतरगमन सिद्धांताचं उन्नत स्वरूप हे आढळून येतं. थोडक्यात ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात याची सुरुवात झालेली दिसून येते, तर उपनिषद कालखंडामध्ये याचा प्रचंड विस्तार झालेला दिसून येतो. तर उपनिषदातील बृहदारण्यक उपनिषदामध्ये याचं उन्नत किंवा प्रगत रूप असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हा सिद्धांत नक्की काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण मगाशी पाहिलं की आत्मन आणि ब्रह्मन. आत्मन म्हणजे वैयक्तिक आत्मा. परंतु ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो, मृत्युमुखी पडतो, तर मृत्युमुखी पडल्यानंतर त्या मानवाचे नक्की काय होते किंवा त्याच्या शरीरामध्ये असणारा आत्मा कुठे जातो, या गोष्टीची जी चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जे सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांताला स्थानांतरगमन सिद्धांत असं म्हणतात. मग स्थानांतरगमन सिद्धांतानुसार काय सांगितलेलं आहे की जी सर्वसामान्य माणसे असतात, जी सर्वसामान्य लोक असतात, तर त्यांच्या शरीरातील आत्मा हा पितृयानाची यात्रा करून तो पुन्हा जन्म घेतो. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा आत्मा हा पितृयानाची यात्रा करतो आणि पुन्हा एका कुठल्या तरी जीवामध्ये तो जो आहे तो जन्म घेतो. मग ते जीव हे वेगवेगळे प्रकारचे असतात. तो कोणत्याही जीवामध्ये तो जो काही आहे तो प्रवास करतो. ज्यावेळेस आत्मा अशा स्वरूपाचा प्रवास करतो आणि पुन्हा एका सजीवामध्ये जन्म घेतो, तर त्यावेळेस त्याला स्थानांतरगमन असं म्हटलं जातं. म्हणजे आत्म्याचं एका व्यक्तीच्या शरीरातून प्रवास करून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे जाणं होतं किंवा त्याचा जो काही तो हा प्रवास होतो, तर त्या प्रवासाला ट्रान्समायग्रेशन म्हणजे तो मायग्रेट होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याचं स्थानांतर होतं. या गोष्टीला स्थानांतरगमन सिद्धांत असं म्हणतो. थोडक्यात एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आत्म्याचा होणारा प्रवास म्हणजे स्थानांतरगमन आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये कर्म आणि इच्छा यांना महत्वाचे स्थान दिलेले दिसून येते. म्हणजे एखादा व्यक्ती हा कुठल्या स्वरूपाचं काम म्हणजे सत्कर्म दुष्कर्म अशा अर्थाने तो शब्द आहे, अशा स्वरूपाचं करतो, तर त्यावरून त्याच्या स्थानांतरगमनाचा प्रवास हा घडत असलेला आपल्याला दिसून येतो. ऋग्वेद कालखंडामध्ये किंवा वेदांमध्ये कर्माला हे महत्व दिलेलं दिसून येतं. परंतु उपनिषद कालखंडामध्ये
किंवा उपनिषदांमध्ये इच्छा याला सुद्धा अधिक महत्व प्राप्त झालेलं दिसून येतं, की व्यक्तीचं नुसतं कर्मच नाही, तर त्याच्या मनामध्ये असणारी आसक्ती, इच्छा म्हणजे आसक्ती, त्याच्या मनामध्ये असणाऱ्या आसक्तीमुळे सुद्धा त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, असं या संदर्भामध्ये मांडलेलं आहे. या कर्म आणि इच्छेमुळेच व्यक्ती आत्म्यामध्ये जो आत्म्याचा प्रवास घडून येतो किंवा आत्म्याचं स्थानांतर गमन होतं, असं या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आत्मा जाण्याचा जो प्रवास आहे त्याला स्थानांतर गमन म्हटलेलं आहे. आणि ती गोष्ट कर्म, व्यक्तीचं कर्म आणि त्याच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा किंवा आसक्ती यामुळे घडून येतं, असं या सिद्धांतात सांगितलेलं आहे. त्याला जोडूनच एक पुढचा सिद्धांत आहे, त्याला मुक्तीचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्म्याच्या संदर्भामध्ये मागील स्थानांतर गमन सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे, की तो सर्वसामान्यांसाठीचा आहे. स्थानांतर गमन हा सिद्धांत सर्वसामान्यांचा आहे, की सर्वसामान्य लोकांच्या आत्म्याचं काय होतं हे त्याच्यात सांगितलेलं आहे. परंतु जे तपस्वी लोक असतात, तर त्या तपस्वी लोकांच्या आत्म्याचं काय होतं, हाचा जो सिद्धांत मांडलेला आहे त्याला मुक्तीचा सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे काय, तर मृत्यूनंतर सर्वसामान्य लोकांचा आत्मा पितृयानाची यात्रा करतो, तर तपस्वी लोकांचा आत्मा हा देवयानात जातो. हा फरक सांगितलेला आहे. आणि पितृयानची यात्रा करणारा आत्म्याला जो आहे तो पुनर्जन्म आहे. मात्र जो आत्मा देवयानात जातो, देवलोकात जातो, त्याला मात्र जे आहे तर ते पुनर्जन्म मिळत नाही. थोडक्यात तपस्वी लोकांचा आत्मा हा पुनर्जन्म त्याला मिळत नाही, तर तो पुनर्जन्माच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून त्याची मुक्ती होते. हा जो आत्म्याचा मुक्त होण्याचा प्रकार आहे, तर त्यालाच मुक्तीचा सिद्धांत असं म्हटलेलं दिसून येतं. अर्थातच यासाठीही मागेची दोन कारणं सांगितलेली आहेत, तीच कारणं आहेत. ते म्हणजे कर्म आणि आसक्ती, कर्म आणि इच्छा. त्यांनी काय सांगितलेलं आहे, की तपस्वी लोकांच्या कर्माचं ते फळ आहे. तपस्वी लोकांमध्ये कुठल्याही स्वरूपाची आसक्ती नसते आणि त्यामुळं त्यांचा आत्मा हा जो आहे तो पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही, तर तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. हा जो सिद्धांत मांडलेला आहे त्याला मुक्तीचा सिद्धांत म्हटलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात आपणास उपनिषदांचं जे चिंतन आहे त्यामध्ये आत्मन ब्रह्मचा विचार हा मांडलेला आहे आणि या आत्मन ब्रह्मच्या संदर्भानेच स्थानांतर गमनाचा सिद्धांत आणि मुक्तीचा सिद्धांत असे दोन्हीही सिद्धांत मांडलेले दिसून येतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे षडदर्शन किंवा सहा दर्शनांची. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन भारतामध्ये जेव्हा प्राचीन भारतीय दर्शन प्रणालीमध्ये दोन भाग केलेले जातात किंवा प्राचीन भारतीय दर्शन प्रणाली ही दोन भागामध्ये विभागली जाते. पहिल्या भागाला आस्तिक दर्शन असे म्हणतात, तर दुसऱ्या दर्शनाला नास्तिक दर्शन असं म्हणतात. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन म्हणजे काय, तर जे दर्शन किंवा ज्या विचारसरणी वेदांना मानतात त्यांना आस्तिक दर्शन असं म्हटलेलं आहे. तर ज्या विचारसरणी वेदांना मानत नाहीत त्यांना नास्तिक विचारसरणी किंवा नास्तिक दर्शने असे म्हटलेले दिसून येतात. अशी सहा आस्तिक दर्शन असलेले दिसून येतात आणि तीन प्रमुख नास्तिक दर्शन आहेत. आस्तिक दर्शनामध्ये सांख्य, योग, वेदांत, मीमांसा, न्याय, वैशेषिक यांचा समावेश होतो. तर नास्तिक दर्शनांमध्ये आपणास बौद्ध, जैन आणि चार्वाक या दर्शनांचा समावेश होतो. सर्वप्रथम आपण आस्तिक दर्शनांची चर्चा ही करणार आहोत. सहा आस्तिक दर्शनांची माहिती घेतल्यानंतर किंवा जी दर्शने वेदांना मानणारे आहेत अशा दर्शनांची चर्चा केल्यानंतर मग आपण नास्तिक दर्शनांची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की यानंतरचा आपला जो घटक आहे तो जैन, बौद्ध आणि चार्वाक किंवा इतरही काही आजीवक संप्रदाय
याची सविस्तर चर्चा करणार आहे. त्यामुळे आज आपण या नास्तिक दर्शनांची अगदी थोडक्यात त्यांची जी काही विचारसरणी आहे तर ती समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे आस्तिक दर्शन. आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे जे दर्शन किंवा ज्या विचारसरणी वेदांना मानतात, वेदांवर त्यांचा विश्वास आहे, अशा दर्शनांनाच आपण आस्तिक दर्शन म्हणतो. आणि त्यातील पहिलं दर्शन आहे ते म्हणजे न्याय दर्शन. न्याय या शब्दाचा अर्थ होतो विश्लेषण. थोडक्यात या दर्शनामध्ये विविध गोष्टींचं विश्लेषण हे केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं या दर्शनाला न्याय दर्शन असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. या दर्शनाचा प्रवर्तक हा अक्स्पाद गौतम ऋषी हा असलेला आपणास दिसून येतं. या दर्शनाचं एक वैशिष्ट्य काय आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्पष्ट विचार आणि तर्क वितर्क हे परमानंद मिळवण्यासाठी आवश्यक असतात. त्यांनी सांगितलं की आपणास जीवनाचा आनंद मिळवायचा असेल, त्याचबरोबर आपणास मोक्षरूपी परमानंदाची प्राप्ती ही करायची असेल तर आपले विचार हे स्पष्ट असले पाहिजेत आणि त्या विचारांमध्ये तर्कसंगती ही असली पाहिजे. या सर्व गोष्टी जर का आपण आपली विचारसरणी ठेवली तर नक्कीच आपणास परमानंद प्राप्त होऊ शकतो. अशी मांडणी एकंदरीतच या न्याय दर्शनाची असलेली आपणास दिसून येते. त्यानंतर पुढचं दर्शन हे वैशेषिक आहे. हे व्यक्तिगत विशेषतांचं दर्शन असलेलं आपणास दिसून येतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या विशेषता असतात, यामध्ये भर दिलेला दिसून येतो. वैशेषिक दर्शनाचा प्रवर्तक हा महर्षी कणाद असलेला आपणास दिसून येतो. बौद्ध आणि जैन मतांशी या वैशेषिक दर्शनाचं बरीचशी समानता असलेली आपणास दिसून येते. आज आपण अणुऊर्जा, अणुबॉम्ब याची चर्चा करत असलेली दिसून येतो, परंतु अणु या गोष्टीचा प्रवर्तक किंवा अणु या गोष्टीची प्राचीन काळात ज्या व्यक्तीने चर्चा केलेली आहे असा व्यक्ती म्हणजे महर्षी कणाद आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि महर्षी कणाद यांनीच वैशेषिक दर्शनामध्ये या अणुची चर्चा ही केलेली आहे. त्यांनी मत मांडलेलं आहे की ही जी प्रकृती आहे तर ती प्रकृती ही अणुपासूनच बनलेली आहे, याची मांडणी त्यांनी या वैशेषिक दर्शनामध्ये केलेली आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण हे जी दर्शन अभ्यासत आहोत तर त्याचा उद्देश काय आहे, तर त्याचा उद्देश असा आहे की बाबा या दर्शनांमध्ये मानवाने त्याच्या बौद्धिकतेने किंवा त्याच्या तपश्चर्येच्या द्वारे किंवा त्याच्या चिंतनाच्या द्वारे या सृष्टीबद्दल कोणकोणत्या प्रकारची मतं ही व्यक्त केलेली आहेत, त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांनी चिंतन केलेलं आहे हे समजून घेणं हे आपला या घटकाचा उद्देश आहे. या अगोदरही आपण पाहिलं की बाबा त्यांनी जे काही आहे तर ते तर्क वितर्क, स्पष्ट विचार हा न्यायामध्ये जो काही आहे तर तो आधार मानलेला आहे की जो आपण आज सायंटिफिक अप्रोच मानत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या कालखंडातील माणसाने सायंटिफिक अप्रोच हा सुद्धा कुठेतरी जो काही आहे तर ते त्याच्यामध्ये व्यक्त केलेला दिसून येतो. ही त्याच्या बौद्धिक प्रगतीचेच लक्षण असलेलं आपल्याला दिसून येतं. तर या वैशेषिक दर्शनामध्ये या महर्षी कणाद यांनी सृष्टीची उत्पत्ती ही कशा पद्धतीने झालेली आहे याची चर्चा करताना सृष्टीची उत्पत्ती ही एका अणुपासून झालेली आहे हे मत व्यक्त केलेलं आहे. या दृष्टिकोनातून त्याचं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतरचं पुढचं तत्वज्ञान हे सांख्य तत्वज्ञान आहे. सांख्य या शब्दाचा अर्थ गणना असं होतं. आजही आपण संख्या
असा शब्द जो काही आहे तो वापरतो. या ज्या संख्या आहेत तर त्या गणना करण्यासाठी, मोजदाद करण्यासाठीच याचा वापर जो आहे तर तो केला जातो. याचाही अर्थ गणना असाच होत असलेला दिसून येतो. या सांख्य तत्वज्ञानाचं असं वैशिष्ट्य आहे पहा, की हे सर्वात जुनं दर्शन आहे. याचा प्रवर्तक जो आहे तर तो महर्षी कपिल असलेला आपल्याला दिसून येतो. याही दर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे, की या दर्शन हे जैन मतांशी समानता दर्शवणारं आहे आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या 25 मौलिक सिद्धांताची चर्चा केलेली आहे. अर्थातच हे जे सिद्धांत आहेत तर ते प्रकृतीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये आणि एकंदरीतच व्यक्तीच्या जन्म मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचे विचार करणारे, मांडणारे अशा स्वरूपाचे असलेले दिसून येतात. यामध्ये जे 25 मौलिक सिद्धांत आहेत त्यामधला पहिला सिद्धांत हा प्रकृतीच्या संदर्भातला आहे, तर शेवटचा हा पुरुष या घटकाच्या संदर्भामध्ये असलेला आपणास दिसून येतो. यानंतरचं पुढचं दर्शन ज्याला आपण योग दर्शन असं म्हणतो, याला आध्यात्मिक अनुशासन असंही म्हणतात. म्हणजेच योग दर्शनाला आणखीन एक पर्यायी शब्द म्हणजे आध्यात्मिक अनुशासन असंही म्हटलेलं दिसून येतं. थोडक्यात योग म्हणजे अनुशासनच आहे पहा, की व्यक्तीने कशा पद्धतीने जीवन व्यतीत केलं पाहिजे या पद्धतीचं सूत्रमय पद्धतीने सांगणार, एक शिस्तबद्धता आणणारं एक दर्शन म्हणून आपण त्याला त्याचा जो काही आहे तर तो उल्लेख करू शकतो. योग दर्शनामध्ये आत्मनिग्रह याला फार महत्वाचं स्थान हे दिलेलं दिसून येतं पहा. व्यक्तीचा सेल्फ कंट्रोल हा फार महत्वाचा आहे हे यामध्ये सांगितलेलं दिसून येतं आणि जो योग हा तत्वज्ञान मानतो अशा व्यक्तीला योगी असं म्हटलेलंही आपणास दिसून येतात. अर्थातच महर्षी पतंजली हे जे आहेत तर ते योग तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेले आपणास दिसून येतात आणि यांनी देखील मोक्ष प्राप्त करण्यासाठी 8 मार्ग सांगितलेले दिसून येतात. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 मार्गांचा समावेश होत असलेला दिसून येतो. थोडक्यात योग साधनेद्वारे मोक्ष प्राप्ती करण्याची चर्चा ज्या दर्शनामध्ये केलेली आहे अशा दर्शनाला आपण योग दर्शन असं म्हणू शकतो. यानंतर आपण पुढच्या दर्शनाकडे जाणार आहोत ते म्हणजे मीमांसा. हे प्रतिपादन किंवा व्याख्या याचे दर्शन असलेले आपणास दिसून येतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची मीमांसा, व्याख्या किंवा प्रतिपादन हे केलेलं आपणास दिसून येतं. मीमांसा याचे प्रवर्तक म्हणून आपणास जैमिनी यांचा उल्लेख करावा लागतो. वेद आणि त्याच्या नियमांचे पालन हे मोक्ष प्राप्तीचा पहिला मार्ग आहे असं मीमांसा दर्शनामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात मीमांसा हा जो सिद्धांत आहे तो वेदांच्या महत्वावर बल देणारा किंवा वेदांच्या महत्वावर अधिक त्याचं महत्व सांगणारा अशा स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या कालखंडामध्ये हे दर्शन शेवटच्या दर्शनामध्ये म्हणजे वेदांतामध्ये समाविष्ट झालेले किंवा विलय झालेले आपणास दिसून येते. शेवटचं दर्शन किंवा शेवटचं आस्तिक दर्शन म्हणून आपण वेदांत याचा उल्लेख करू शकतो. या शब्दाचा अर्थच वेदांचा अंत असं असलेलं आपणास दिसून येतं. याला उत्तर मीमांसा असं सुद्धा म्हटलेलं आहे. वेदांत दर्शन हे प्रामुख्याने 2 सूत्रांवर आधारित असलेलं दिसून येतं. एक म्हणजे हे उपनिषद आणि बदरायणच्या ब्रह्मसूत्रावर हे आधारित असलेलं आपल्याला दिसून येतं. शंकराचार्य यांनी ब्रह्मसूत्र आणि वेदांत यावरील केलेल्या टिप्पणी या फार महत्वाच्या असलेल्या दिसून येतात आणि यांचे सिद्धांत अद्वैत म्हणूनही प्रसिद्ध असलेले आपणास दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे की काहीसं हे तत्वज्ञान असल्यामुळं आपणास गूढ वाटण्याचं किंवा काहीसं बोजड वाटण्याचं शक्यता आहे.
परंतु आपणास या गोष्टीची कल्पना असली पाहिजे की प्राचीन कालखंडामध्ये असणाऱ्या व्यक्तींनी, प्राचीन कालखंडामधील मानवाने ही काही फक्त भौतिक क्षेत्रामध्येच प्रगती केलेली नव्हती, किंवा प्राचीन कालखंडातील मानव म्हटल्यावर केवळ अन्नावर विसंबून असणारा किंवा खाने के लिए मोहताज असं आपण जे काही म्हणतो, तर तशा पद्धतीचं त्याची परिस्थिती नव्हती. तर ज्यावेळेस मानवाने शेतीच्या शोधानंतरच्या कालखंडामध्ये स्थिर जीवनाची सुरुवात केली, तर त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्याने जे बौद्धिक चिंतन केलेलं आहे, तर ते बौद्धिक चिंतन याची परिचय, याचा आपणास परिचय व्हावा एवढाच उद्देश या 6 दर्शनांच्या मांडणीचा असलेला आपणास हे दिसून येतो. एकंदरीतच या सर्व दर्शनांचा सार काय आहे, हे जर का आपण सांगायचं झालं, तर ही जी आस्तिक दर्शन आहेत किंवा एकंदरीतच ही सर्व दर्शनं, की ही सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, किंवा या सृष्टीमधून असणारा जो मानव आहे, तर तो मानव याला मोक्ष प्राप्ती कोणत्या मार्गाने होऊ शकते, याबद्दलची चर्चा किंवा विश्लेषण हे करणारे आपणास दिसून येतात. हे आपण या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. फक्त याची चर्चा ही वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आपणास दिसून येते. यामध्ये आस्तिक दर्शनाचे 6 विभाग असं आपण म्हणूया, जे जे आपण 6 दर्शन म्हणतो, तर ते एक प्रकारची 6 वेगवेगळ्या विचार प्रणाली आपण म्हणूया. या विचार प्रणालींनी कशा पद्धतीने मोक्ष प्राप्ती करता येऊ शकते, याच्या वेगवेगळ्या मार्ग जे काही आहेत, तर ते सांगितलेले आहेत. तर ते असे आस्तिक जे काही आहेत, तर ते 6 मार्ग हे असलेले आपणास दिसून येतात. तर नास्तिकमध्येही 3 मार्ग असलेले दिसून येतात. न्याय, सांख्य वगैरे जे काही दर्शन आहेत, तर त्यांनी या संदर्भामध्ये काही विश्लेषण केलेले दिसून येते. थोडक्यात सर्वांचंच विश्लेषण हे जे काही आहे, तर ते मोक्ष प्राप्तीच्या अनुषंगाने आहे. किमान आपण एवढी गोष्ट तरी समजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये जे आहे, तर ते अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न हा नक्कीच करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही दर्शनं पाहिली, 6 आस्तिक दर्शनं याची आपण माहिती जी आहे, तर ती पाहिलेली. त्या आस्तिक दर्शनासोबतच काही नास्तिक दर्शनं किंवा नास्तिक विचारसरणी सुद्धा जी काही आहेत, तर ती आहेत. नास्तिक याचा अर्थ की ज्याचा वेदांवर विश्वास नाही, अशा दर्शनांना नास्तिक असं म्हटलेलं आहे. आज आपण देवावर विश्वास ठेवणारा आणि देवावर विश्वास न ठेवणारा या अर्थाने शब्द वापरतो. परंतु प्राचीन काळामध्ये वेदांवर ज्यांचा विश्वास नाही, त्याला नास्तिक म्हटलेलं आहे. तर ज्यांना वेदांवर श्रद्धा आहे, त्यांच्या विचारसरणीवर, त्याला आस्तिक म्हटलेलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्यावेळेस नास्तिक विचारसरणी आपण म्हणतो, तर त्यावेळेस काहीशा 3 नास्तिक विचारसरणी आहेत. त्यामध्ये बौद्ध, जैन आणि संशयवाद किंवा भौतिकवाद याची माहिती हे आपणास पाहावी लागणार आहे. सर्वप्रथम आपण बौद्ध धर्माची चर्चा ही करणार आहोत. बौद्ध धर्माची स्थापना अर्थातच सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी केलेली आपणास दिसून येते. त्यांनी मांडलेले जे काही सिद्धांत आहेत, तर त्या सिद्धांताची चिकित्सा ही बौद्ध धर्माच्या 3 ज्या धर्म परिषदा, खरं तर बौद्ध धर्माच्या प्राचीन कालखंडामध्ये 4 धर्म परिषदा ह्या झालेल्या होत्या. परंतु ज्या 3 धर्म परिषदा झालेल्या होत्या, तर त्या 3 धर्म परिषदांमध्ये या सिद्धांताची चिकित्सा करून त्याचं लेखन पूर्ण केलेलं दिसून येतं. आणि यामधूनच आपणास बौद्ध धर्माच्या दर्शनाची किंवा बौद्ध धर्माच्या सिद्धांताची माहिती ही मिळत असलेली आपणास दिसून येते. त्यांनी सांगितलेलं आहे, बौद्ध धर्मामध्ये 4 आर्य सत्य हे फार महत्वाचे सिद्धांत असलेले दिसून येतात. की त्या 4 आर्य सत्यांमध्ये सांगितलंय की जीवन हे दुःखमय आहे, तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. तृष्णा म्हणजे आसक्ती, मानवाची हाव किंवा त्याला वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची जी इच्छा असते, आसक्ती असते, तर त्याला जे काही आहे, तर त्याने माणूस दुःखी होतो. दुःखाचं नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांनी 3रं आर्य सत्य सांगितलंय की आपण
आसक्तीचा त्याग केला पाहिजे. हेच दुःखमुक्तीचं कारण आहे. आणि आसक्तीचा त्याग करायचा कसा? तर त्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचा वापर हा आपण केला पाहिजे. असं त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलेले दिसून येतात. थोडक्यात जीवन आणि या जीवनापासून मोक्ष कसा प्राप्त करायचा हाच या तत्वज्ञानाचा, या सिद्धांताचा किंवा या दर्शनाचा सुद्धा जो काही आहे तो मेन उद्देश असलेला दिसून येतो, की मानवी जीवन हे दुःखाचं आहे आणि त्याची आसक्ती हे दुःखाचं कारण आहे. आणि ही आसक्ती दूर केल्याशिवाय म्हणजे आपण मागे चर्चा केली पहा, की मानवाला पुनर्जन्म का मिळतो? तर त्याच्या कर्मामुळे तर मिळतो, पण त्याची आसक्ती असल्यामुळे पण मिळतो. आणि या बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा आसक्तीची चर्चा केलेली आहे, की आसक्ती हेच माणसाच्या दुःखाचं कारण आहे आणि ह्या आसक्तीचा आपण त्याग केला पाहिजे आणि तो त्याग करण्यासाठी आपण आर्य अष्टांगिक मार्ग वापरला पाहिजे, असं त्यांनी त्या ठिकाणी अर्थ सांगितलेला दिसून येतो. अर्थातच बौद्ध धर्मामध्ये आत्म्यांवर विश्वास ठेवलेला दिसत नाही. त्यांनी एक वेगळं मत या ठिकाणी दिसून केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, की बाबा केवळ निर्वाण हेच स्थिर तत्व जे काही आहेत तर ते आहेत. म्हणजे जसे आपण आत्मन आणि ब्रह्मन याची चर्चा केलेली होती, तसं यांनी ब्रह्मन किंवा केवळ निर्वाण याची चर्चा ही केलेली आहे. त्या ठिकाणी निर्वाण पदी पोहोचणं, मोक्ष प्राप्त करणं हेच खरं तर स्थिर तत्व आहे, हे त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. जैन धर्माच्या दर्शनाची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. यांनी पण सांगितलेलं आहे पहा, की सर्वप्रथम आपण जैन धर्म, भगवान महावीर यांनी हा जैन धर्म जो काही आहे तर तो समाजामध्ये अधिक प्रमाणात प्रसारित केला असं आपण म्हणूया. म्हणजे काही भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नाहीत पहा, नाही का? ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर जे काही आहेत तर ते आहेत पहा. त्याच्यानंतर 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ आहेत आणि त्याच्या दरम्यान म्हणजे महावीरांच्या अगोदर 23 तीर्थंकर हे जे आहेत तर ते होऊन गेलेले आहेत. मात्र या जैन धर्माला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था किंवा त्याचा सर्वसामान्य लोकांमध्ये अधिक प्रमाणामध्ये प्रचार करण्याचं श्रेय हे मात्र भगवान महावीर यांना आपण देऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं महत्व हे असलेलं आपल्याला दिसून येतं. या जैन धर्माने काय विचारसरणी मांडलेली आपल्याला दिसून येते, तर यांनी आत्मांचं तत्व मान्य केलेलं आहे, की जे बौद्ध धर्माने नाकारलेलं आहे. आणि यांच्या आत्मांची संकल्पना ही बरीच व्यापक असलेली पण दिसून येते. हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये किंवा वेदांना मानणारी जी दर्शन तर ते काय म्हणतात, की केवळ सजीव गोष्टींमध्ये आत्मन असतं. बौद्ध धर्म आत्मन मानतच नाही. मात्र जैन धर्म असं मानतो, की सजीव गोष्टींमध्ये आत्मन आहेच, पण निर्जीव गोष्टींमध्ये पण आत्मन आहे. म्हणजे आत्म्यांची संकल्पना ही 3 प्रमुख विचारसरणींमध्ये कशी बदलत जाते. वैदिक मानणारे जे काही आहेत दर्शन तर ते केवळ सजीव गोष्टीमध्ये आत्मन आहे असं मानतात. बौद्ध धर्म मानतच नाही. तर जैन धर्मीय दर्शन हे सजीव आणि निर्जीव अशा दोन्हीमध्ये आत्मन असतं असं मानतात. यांची निर्वाणाची संकल्पना ही सुद्धा काहीशी वेगळी आहे पहा. यांनी असं मत मांडलेलं आहे पहा, की निर्वाण प्राप्तीसाठी व्यक्तीला मठवासी असणं हे आवश्यक आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना जे आहे तर ते निर्वाण हे प्राप्त करणं अशक्य आहे. ते पुनर्जन्माच्या चक्रामध्ये जे काही आहे किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये हे सातत्याने अडकत राहतात. त्यांना जर का या सगळ्यातून मुक्तता प्राप्त करायची असेल तर त्यासाठी मठवासी होणं हे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. आणि त्यासाठी यांनी काही 5 नियम हे दिलेले दिसून येतात. ते प्रमुख नियम जे काय आहेत तर ते अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य असलेले दिसून येतात. अहिंसाचा अर्थ अर्थातच हिंसा न करणे, सत्य म्हणजे सत्य वचन, अस्तेय म्हणजे चोरी न करणे नाही, आणि अपरिग्रह म्हणजे
आसक्ती न बाळगणे. आसक्ती हा मुद्दा सर्व धर्मांच्या तत्वज्ञानामध्ये फार महत्वाचा ठरलेला दिसून येतो. आसक्तीचा त्याग केल्याशिवाय जे आहे तर ते मोक्ष प्राप्ती होणार नाही, असं जवळपास सर्वच दर्शनांनी सांगितलेलं आपणास दिसून येतं. आणि ब्रह्मचर्य हे सुद्धा महत्वाचं तत्व असलेलं दिसून येतं हे वेगळे पण जैन धर्माच्या दर्शनाच्या संदर्भात सांगता येऊ शकतो. आपण शेवटचा मुद्दा पाहूया तो म्हणजे संशयवाद किंवा भौतिकवाद. आतापर्यंत मांडलेल्या दर्शनांपेक्षा खूप वेगळं असणारं तत्वज्ञान की जे आजच्या काळामध्ये मात्र बऱ्यापैकी असलेलं दिसून येतं ते म्हणजे संशयवाद किंवा भौतिकवाद. या तत्वज्ञानाच्या किंवा दर्शनाच्या लोकांनी असं म्हटलेलं आहे की सर्व धार्मिक नियम आणि नैतिकता हे निरर्थक आहे. त्यांनी काय म्हटलंय की जे काही गोष्टी सांगतात ते सर्व निरर्थक आहेत. प्रत्येक व्यक्तीने जीवनाचा पूर्ण आनंद हा घेतलाच पाहिजे आणि अधिकाधिक सुखाची प्राप्तीही केली पाहिजे. एक उदाहरण फक्त सांगतो की त्यांनी सांगितलंय की ऋण काढून सण केला पाहिजे. अशा स्वरूपाचं जे काही तत्वज्ञान आहे तर ते तत्वज्ञान संशयवाद किंवा भौतिकवादाचं असलेलं दिसून येत. त्यांचं मत आहे की आपण जे काही आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सहवर्ती दुःखांकडे म्हणजे इतर दुःखांकडे पाहून सुखाकडे दुर्लक्ष करता कामा नये. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी दुःखाच्या आहेत, त्या गोष्टी तर असणारच आहेत, परंतु त्या गोष्टींकडे फार लक्ष न देता आपण इतर सुखाकडे जे काही आहेत तर ते दुर्लक्ष करता कामा नये, त्याचा आनंद घेतला पाहिजे, असं या तत्वज्ञानाचे जे काही आहे तर ते मत असलेले दिसून येतात. उदाहरण त्यांनी असं सांगतात या संदर्भामध्ये की काटे आहेत म्हणून आपण मासे खाण्याचं सोडण्याचं कारण नाही ना. काटे आहेत म्हणून आपण मासे कशाला खायचे सोडायचे, ते आपण काटे बाजूला काढायचे आणि मासे खायचे. अशा स्वरूपाचं यांचं तत्वज्ञान असलेलं दिसून येतं. थोडक्यात भौतिकवादाचं किंवा कधी कधी याला चंगळवादी मानसिकतेचं पण तत्वज्ञान अशा स्वरूपाचं म्हटलेलं दिसून येतं की जो आधुनिक कालखंडामध्ये अधिक प्रमाणात वाढत चाललेलं जो काही आहे तर तो विचार आहे. हा विचार सुद्धा जे काही आहे तर ते प्रारंभिक भारताच्या इतिहासामधल्या अभ्यासकांनी किंवा तत्वज्ञांनी जे काही आहे तर ते मांडलेलं होतं की ज्याच्यामध्ये भौतिक सुखाला प्राधान्य दिलेलं होतं आणि भौतिक सुखामधूनच मोक्षाकडे जाता येऊ शकतं. अशा स्वरूपाची यांची मांडणी ही सुद्धा जी काही आहेत तर ती असलेली आपणास दिसून येतं. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या कालखंडातील मानवाने बौद्धिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली होती, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की फक्त भौतिक क्षेत्रामध्ये या व्यक्तींनी प्रगती केलेली नव्हती, तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा यांनी प्रगती केलेली होती. आणि एकंदरीतच मृत्यूनंतरच्या जीवनाचा विचार, जीवनाचं तत्वज्ञान हे कसं असलं पाहिजे या संदर्भामधली माहिती किंवा या सृष्टीची उत्पत्ती कशा झालेली होती या स्वरूपाची सिद्धांत त्यांनी मांडलेले होते. अर्थातच हे सिद्धांत सुरुवातीला समजण्यासाठी काहीसे आपल्याला बोजड वाटण्याची शक्यता आहे, परंतु आपण जर का हे सिद्धांत नीट समजून घेतले तर यातील बरेचसे सिद्धांत हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जे काही आहेत तर ते आपल्याला असलेले दिसून येतात. या सिद्धांतामधून अर्थातच त्यांनी जे काही आहेत तर ते सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार आणि एकंदरीतच मृत्यूनंतरच्या जीवनाचा विचार हाही मांडलेला आपणास दिसून येतो. आपणाशी या सर्व चर्चेची सर्व गोष्टींची तत्वज्ञानाची चर्चा केलेली आहे, याचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.